पण कदाचित हा शिवसैनिक सुप्त ज्वालामुखी. बरोबर. Over to you, ज्ञानदा. हो हो विजय, बरोबर तुम्ही म्हणालात, कारण दोन मेळाव्यांमध्ये दोन टोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिकी घई आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे, पण आपल्यासोबत यामिनीताई आहेत. दोन मेळावे होतात, 60वा वर्धापन दिन आहे. खरं तर बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा इच्छा असेल की भव्य दिव्य मेळावा व्हावा, पण फूट पडली दुर्दैवानं. आज सगळ्यांना उत्सुकता आहे ती ऑपरेशन टायगरची. तुमच्या भावना, तुमच्या नेतृत्वाबद्दलच्या आणि ऑपरेशन टायगरबद्दलच्या अगदी खूप खरं तर खूप माझ्या मनाच्या जवळचा प्रश्न आहे हा. कारण पहिल्या ऑपरेशनमध्ये मी स्वतः, माझे पती त्या ह्याच्यामध्ये होते, प्रोसिजरमध्ये होतो आम्ही टोटल. त्यामुळे तो जो काय मानसिक आपल्यावर दबाव असतो वगैरे, आणि त्यातनं गेल्यानंतर ते सक्सेस होणं, खूप आनंद होतो त्यावेळेला. तर आजचं जे ऑपरेशन टायगर आहे हे सक्सेस झालेलं आहे. त्यामुळे मी आमचे प्रमुख नेते आणि सगळ्यांचे आईबाप बनून जे त्यांना आम्हा सगळ्या शिवसैनिकांना सांभाळतात त्या शिंदे साहेबांना त्याचं खूप खूप त्यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते. फोडाफोडीच्या राजकारणामुळे एक वेगळा राग या नेतृत्वाच्या विरोधातला सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये, म्हणजे अर्थात तुमच्या नाही पण ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो. अगदी थोडक्यात उत्तर द्या. थोडक्यात उत्तर, त्यांनी राग मानू नये, कारण त्यांनी इतर पक्षांचे फोडून आपल्या पक्षात घेतलेले आहेत. थँक्यू अमिताई, थोडा कमी वेळ मिळाला पण मी नक्की पुन्हा तुमच्याकडे येते. मिकी घई आपले प्रतिनिधी आहेत. मिकी इथेच नेस्कोच्या आसपास आहे आणि स्वागताची तयारी, एकनाथ शिंदेच्या स्वागताची तयारी तिथे कशी सुरू आहे मिकी आपल्याला सांगणार आहे. मिकी. ज्ञानदा, अगदी मी आता नेस्कोच्या मुख्य द्वारावर आहे. तू आतमध्ये आहे, मात्र बाहेर जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेची स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर या सगळ्या नेत्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. कार्यकर्ते आपण बघितलं तर अशा पद्धतीने बॅनर